जेव्हा माझी मालकीन तीर्थयात्रेला गेली तेव्हा तिने तिच्या 14 वर्षाच्या मुलीला माझ्याकडे सोडले. मी पण तिची सगळी कामे पळत पळत करायचो आणि रात्र झाली की तिला माझ्याजवळ झोपवायचो. तशी मालकीनबाईंनी ही परवानगी दिली होती. दुसऱ्या दिवशी रात्री मला काहीतरी नरम नरम जाणवले. मी घाबरून उठलो तेव्हा त्या रात्री मला धक्काच बसला, कारण मालकीनबाईंच्या मुलीनी माझ्यासोबत माझी मालकीन तीर्थयात्रेला जाणार होती म्हणून सकाळपासूनच माझा जीव संकटात सापडला होता. त्या मला सांगत होत्या की मोहन, माझे संपूर्ण घर तुझ्या ताब्यात सोडून जात आहे. जितका भरोसा मी तुझ्यावर करू शकते, घरात इतर कोणत्याही नोकरावर मी करू शकत नाही. माझं नाव मोहन आहे. मी 23 वर्षाचा आहे. पण मी गेल्या 12 वर्षापासून मालकीनबाईंच्याच घरी कामाला होतो. त्यामुळे मी जितका विश्वास मालकीनबाई माझ्यावर ठेवत होत्या तेवढा इतर कोणावरही ठेवत नव्हत्या. म्हणूनच त्या प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करत होता. त्या म्हणत होत्या की मोहन, माझी मुलगी प्रियाला मी घरी सोडून जात आहे. तिची व्यवस्थित काळजी घ्यायची. तुला माहित आहे ना की तिला झोपेत चालण्याची सवय आहे. मी ही मान हलवून होकार दिला की मॅडम, मला माहित आहे. परंतु खरं तर मला काय माहित, ती तर तिच्या खोलीत झोपत होती. ती 14 वर्षाची होती, परंतु ती थोडी बालिश आणि चंचल होती. ती मालकीनबाईंची एकुलती एक मुलगी होती म्हणून त्यांनी तिला खूप प्रेमाने आणि लाडाने जपले होते. ती अजूनही बाहुल्यांशी खेळत होती. मी म्हणालो की मॅडम, मी इथे व्यवस्थित काळजी घेईन. पण यानंतर मालकीनबाईंनी मला जे सांगितले ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या मला असे कसे म्हणू शकतात? मालकीनबाई मला म्हणाल्या की रात्री तू माझ्या प्रियाच्या जवळ झोप आणि तिच्या खोलीतच राहा. हे ऐकून मी हैराण झालो. मी म्हणालो, मालकीनबाई, मी प्रियाताईंच्या खोलीत कसा झोपू शकतो? तुम्ही विचार करून तरी बोला. हे योग्य नाही. ती म्हणाली, तुझं काही एक मला ऐकायचं नाही. मी जे बोलते ते बोलते. तू प्रियाच्या खोलीतच झोपायचं आणि तिथेच राहायचं. मला मालकीनबाईंची गोष्ट कोणत्याच अर्थाने योग्य वाटत नव्हती. पण आता सध्या तरी मी त्यांना पुन्हा पुन्हा नकार देऊ शकत नव्हतो. पण मी माझ्या मनात ठाम निश्चय केला होता की मी प्रियाच्या खोलीत झोपणार नाही. माझी मालकीन एक विधवा बाई होती, पण खूप श्रीमंत होती. त्यांच्याकडे बरीच जमीन आणि मालमत्ता होती, जिथून ते भरपूर पैसा कमावत होते. त्यांना एकुलती एक मुलगी होती आणि तिला त्यांनी खूप प्रेमाने वाढवले होते. मी जेव्हा मालकीनबाईंच्या घरी कामाला आलो होतो त्यावेळेस मालक जिवंत होते. त्यांनी मालकीनबाईंना अगदी फुलासारखे जपले होते. त्यांचे मालकीनबाईंवर खूप प्रेम होते. त्यांनी मालकीनबाईंसोबत लव्ह मॅरेज केले होते आणि ते सुखाचा संसार करत होते. प्रियाच्या जन्माच्या काही महिन्यांच्या आधी मालकांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले. शॉक लागलेली मालकीनबाई वेळोवेळी वेड्यासारख्या बोलू लागल्या होत्या. त्या सारख्या म्हणायच्या, माझ्या नवऱ्याला काहीही झाले नाही, ते हॉस्पिटलमध्ये आहेत, ते मला असं सोडून जाऊ शकत नाहीत, ते आत्ता येतीलच. मी त्यावेळेस 11 वर्षाचा होतो. पण मालकीनबाईंची अवस्था पाहून खूप रडलो होतो, कारण त्यांचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोन पहिल्यापासून चांगला होता. त्या माझी खूप काळजी घ्यायच्या, त्यामुळे त्यांचे दुःख मला बघवत नव्हते. जेव्हा प्रियाचा जन्म झाला तेव्हा मालकीनबाई मालकांची आठवण काढून खूप रडल्या होत्या. पण नंतर कालांतराने त्यांचे मन प्रियाच्या प्रेमात रमले. मालकीनबाईंच्या आई वडिलांनी खूप प्रयत्न केले की मालकीनबाईंचं दुसरं लग्न करावं, परंतु मालकीनबाईंनी लग्न स्पष्टपणे नकार दिला होता. त्या म्हणाल्या की नाही, माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होते आणि मी माझे संपूर्ण आयुष्य माझ्या नवऱ्याच्या आठवणीत घालवणार आहे. मग त्यांनी तेच केल्याने संपूर्ण घराला सांभाळून घेतले. 14 वर्ष उलटून गेली होती. मालकीनबाईंचा सर्वात इमानदार आणि विश्वासू नोकर मी होतो. त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी मालकीनबाईंनी माझ्यावर सोपवली होती. पण मी ही पूर्ण इमानदारीने एक एक पैशाचा हिशोब मालकीनबाईंना देत होतो. यावर्षी आमच्या मालकीनबाईंचे आई वडील तीर्थयात्रेला जात होते, म्हणूनच मालकीनबाई म्हणाल्या की माझी ही इच्छा आहे तीर्थयात्रेला जाण्याची. हे ऐकून प्रियाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली की मी इथे एकटी राहणार नाही. पण तिचे फायनल पेपर होते म्हणून मालकीनबाई म्हणाल्या की मला तुझे शिक्षण खराब करायचे नाही, म्हणून तुला पुढच्या वेळेस माझ्यासोबत नक्की घेऊन जाईल. खूप मुश्किलीने ती तयार झाली. पण जे काही मालकीनबाई मला बोलत होत्या ती गोष्ट मला योग्य वाटत नव्हती. पण तरीही मालकीनबाई मला समजावून तीर्थयात्रेला निघून गेल्या. त्या जाताच मी सोप्यावर बसून मोकळा श्वास घेतला आणि त्यानंतर जेवण बनवणाऱ्याला बोलवून माझ्याकरिता एक स्पेशल चहा बनवायला सांगितला. मालकीनबाईंच्या समोर सोप्यावर बसण्याची माझी कधी हिंमत झाली नाही. तसेही त्यांनी मला कधी नकार दिला नव्हता. पण मालक आणि नोकर यांच्यातील दरी काय असते ते मी चांगलाच ओळखून होतो. पण आता मी विचार केला की मालकीनबाई नाहीयेत तर काही दिवस मालकासारखं आयुष्य जगून पाहू. मी मोकळा श्वास घेऊन माझ्या दोन्ही पाय समोरच्या काचेच्या टेबलावर ठेवले. हातात रिमोट घेऊन टीव्हीवर चॅनल बदलू लागलो.
तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला आणि प्रिया हॉलमध्ये आली. तिने जेव्हा मला अशा पोझिशन मध्ये बसलेलं पाहिलं तर तिच्या कपाळावर आठ्या आणून ती म्हणाली, मोहन, आईला घरी येऊ दे, तुझं नावच सांगते की तू कसा त्यांच्या महागड्या टेबलवर तुझे पाय पसरून बसला होतास. हे ऐकताच मी घाबरून उभा राहिलो. मी म्हणालो, छोट्या मालकीनबाई, मी तुमची माफी मागतो, पण मालकीनबाईंना काहीही सांगू नका. असे बोलून मी लगेचच टीव्ही बंद केला आणि रिमोट बाजूला ठेवून दिला. प्रिया कपाळावर आटा आणून आरामात सोप्यावर येऊन बसली आणि रिमोट ही स्वतःच्या हातात घेतली आणि म्हणाली की आई घरी नाही तर याचा अर्थ असा नका समजू की तुम्हा लोकांना मी डोक्यावर चढवेन. जोपर्यंत आई घरी येत नाही तोपर्यंत या घराची मालकीन मी आहे, म्हणून मी जे सांगणार तुम्ही लोक तेच करायचं. मी खाली मान घालून म्हणालो, का नाही छोट्या मालकीनबाई, जसा तुमचा हुकूम. मला आतून खूप कसं तरी वाटत होतं. माझं लहान मालकीनबाईंशी कधीच पटत नव्हतं. प्रत्येक वेळेस लहान मुलांसारखी वागायची आणि तिच्या अशा हरकतीमुळे मी परेशान व्हायचो. ती मला दिवसातून बऱ्याच वेळा बाजारात पाठवायची आणि म्हणायची की माझ्यासाठी सामान आणण्यासाठी तूच बाजारात जायचं आहेस, माझं काम करण्यासाठी कोणता दुसरा नोकर जाणार नाही. मालकीनबाई सुद्धा तिला काहीच बोलायच्या नाहीत, कारण ती त्यांची लाडकी होती. मालकीनबाई सुद्धा मला सांगायच्या की जा मोहन, छोटी मालकीनबाईंचं जे काम आहे ते कर. नोकर चहाचा कप घेऊन आला तर मला असा उभा पाहून माझ्यावर हसत होता. मला म्हणाला, आता काही वेळापूर्वी खूप रुबाब करत होतास, आलास ना आपल्या ऐपतीवर. मी रागाने त्याच्याकडे पाहू लागलो. त्याने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि निघून गेला. जी चहा मला प्यायची होती ती चहा प्रिया खूप मजेत पीत होती. असाच पूर्ण दिवस इकडच्या तिकडच्या कामात निघून गेला. जशी रात्र झाली मी माझ्या क्वार्टर्स मध्ये जायला निघालो तर प्रिया म्हणाली की मोहन, कुठे निघालास? आईने सांगितले होते की तू माझ्या खोलीत झोपणार आहेस. हे ऐकताच मला मालकीनबाईंनी सांगितलेली गोष्ट आठवली. मी आश्चर्याने प्रियाकडे पाहिले आणि म्हणालो, छोट्या मालकीनबाई, मला माझ्या रूम व्यतिरिक्त कुठेही झोप येत नाही. घरात इतर मोलकरणीही आहेत, तुम्ही त्यांना तुमच्या सोबत तुमच्या खोलीत झोपायला बोलून घ्या. प्रिया म्हणाली की आईने सांगितले होते की तू झोपणार आहेस म्हणजे तूच झोपणार आहेस. चुपचाप माझ्या मागे माझ्या खोलीत ये आणि चटई टाकून झोपून घे. मी प्रियाच्या खोलीत तर आलो होतो, पण मला मनातून खूप बेचैनी वाटत होती. प्रिया बेडवर जाऊन झोपली आणि तिने लाईट ही बंद केली. रूम मध्ये यावेळेस अंधार होता. माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. भलेही ती 14 वर्षाची होती, पण मी तर 14 वर्षाचा नव्हतो ना. मला कुठेतरी ऐकलेली गोष्ट आठवली की जिथे एक पुरुष आणि एक स्त्री असते तिथे तिसरा राक्षसी असतो. माहित नाही मालकीनबाईंनी असे का सांगितले होते की मी त्यांच्या मुलीच्या खोलीत एकटाच राहू. मला असं वाटत होतं की त्यांनी एखाद्या मोलकरणीला त्यांच्या मुलीच्या खोलीत झोपायला सांगायला हवं होतं. खोलीत हलकासा प्रकाश होता. एक नजर माझी बेडवर झोपलेल्या प्रियावर पडली तर मी तिच्या चेहऱ्याकडे पाहतच बसलो. ती गाढ झोपेत खूपच छान निरागस दिसत होती. ती मस्त बिंदास होऊन झोपली होती. मी एकदम माझी नजर दुसरीकडे वळवली आणि जोरात डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. शैतान माझ्यावर विजय मिळवण्यापूर्वी मला झोप यायला हवी, म्हणून मी देवाचा जप करू लागलो. जप करता करता मला कधी झोप लागली कळालंच नाही. घड्याळात जोराचा अलार्म वाजला आणि माझे डोळे उघडले. मी हडबडून जागा झालो. पाहिले तर प्रिया अजून झोपेतच होती. आपल्या घड्याळाचा अलार्म बंद करत होती. माझ्या समोर असलेल्या घड्याळाकडे पाहिले तर सकाळचे 7 वाजले होते. मी ताबडतोब प्रियाच्या खोलीतून बाहेर पडलो. तिला शाळेत जायचे होते, शिवाय तिचा पेपरही होता. मालकीनबाईंनी सांगितले होते की ड्रायव्हर सोबत प्रियाला एकटीला पाठवायचे नाही, म्हणून जेव्हा प्रिया तयार होऊन खोलीतून बाहेर आली, ड्रायव्हर सोबत जाऊन मी तिला शाळेत सोडून आलो. त्यानंतर मी ऑफिसमध्ये कागदपत्रे घेऊन त्याच्या हिशोबात मग्न झालो, कारण मालकीनबाईंनी त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी माझ्या कामात असं काही मग्न झालो की मला आठवणच राहिली नाही की प्रियाला शाळेतून परत आणण्यासाठीही ड्रायव्हर सोबत मला जायचे होते. जोपर्यंत मी गेलो नसतो तोपर्यंत ड्रायव्हर ही प्रियाला शाळेतून घरी आणण्यासाठी गेला नसता, आणि असा मालकीनबाईंचा आदेश होता. मी माझ्या कामात इतका मग्न झालो होतो की माझ्या डोक्यातून ही गोष्ट निघून गेली होती की 12 वाजता प्रियाची शाळा सुटणार होती आणि आता दुपारचे 2 वाजले होते. तेव्हा माझ्या मोबाईलची रिंग वाजू लागली. तेव्हा मी पाहिले तर मालकीनबाईंचा फोन होता. मी पटकन फोन उचलला तर मालकीनबाई माझ्यावर भडकल्या आणि म्हणाल्या की मला प्रियाचा फोन आला होता, ती अजूनपर्यंत शाळेतच आहे, तू तिला शाळेतून घरी आणायला का गेला नाहीस? हे ऐकताच मी जोरात कपाळावर हात मारला. मी खरंच विसरलो होतो. मी म्हणालो की मी ऑफिसचा हिशोब पाहत होतो. मालकीनबाई म्हणाल्या की आधी जाऊन प्रियाला सुखरूप घरी घेऊन ये. मी पटकन सगळ्या फायली बंद केल्या आणि घरातून बाहेर आलो तर समोर ड्रायव्हर उभा होता. मी रागाच्या भरात त्याच्याकडे पाहिले आणि म्हणालो की तू मला सांगू शकत नव्हतास का की छोट्या मालकीनबाईंची शाळा सुटली म्हणून? त्यावर तो मला म्हणाला की मी का सांगू, मालकीनबाई तर तुला सगळ्या नोकरांचा बॉस बनून गेल्या आहेत ना.
मग या सगळ्या गोष्टींची तू स्वतः काळजी घे. ड्रायव्हरच्या बोलण्याने मला खूप राग आला होता. मालकीनबाई काय गेल्या, आता सगळेच नोकर डोक्यावर बसले होते, नाहीतर त्यांच्यासमोर मान वर सुद्धा होत नव्हती. मी पटकन ड्रायव्हर सोबत बसलो आणि जेव्हा शाळेत पोहोचलो तर पूर्ण शाळा रिकामी झाली होती. फक्त प्रिया तेवढी शाळेत होती. मला पाहून चौकीदार म्हणाला की इतका उशीर का झाला यायला. प्रिया रागाने लाल पिवळी झाली होती. गाडीत बसून जोपर्यंत घर येत नाही तोपर्यंत ती मलाच ऐकवत होती. आईला घरी येऊ दे, तुझी चांगली शाळा घ्यायला लावते की नाही बघ. चूक माझीच होती, म्हणून मी गुपचूप तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेत होतो. घरी पोचलो तर जेवण तयार करणाऱ्यांनी अजून जेवण तयार केले नव्हते. मोलकरणींनीही घराची साफसफाई व्यवस्थित केली नव्हती. सगळ्या आपापसात गप्पा मारण्यात बिझी होत्या. हे पाहून तर मी स्वतः चक्रावून गेलो होतो. मालकीनबाई विना संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालं होतं. मी त्यांना काही बोलायला गेलो तर सगळे मलाच उलट सुनावू लागले की तूही आमच्यासारखाच या घरातला नोकर आहेस, त्यामुळे जास्त काही बोलण्याची गरज नाही. मी तर मालकीनबाई विना एकटा पडलो होतो. मी मोलकरणींना व्यवस्थित साफसफाई करायला सांगितलं आणि स्वतः उभा राहून त्यांच्याकडून घर व्यवस्थित साफ करून घेतले. रात्री मी खूप थकलो होतो. जेव्हा मी प्रियाच्या खोलीत गेलो तर ती मोठ्याने वाचन करून पाठांतर करत होती. मी पुन्हा बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर येऊन झोपलो, कारण आज दिवसभर काम करून मी खूप थकलो होतो. रात्रीच्या वेळी मला अचानक जाग आली. मला असं जाणवलं की हॉलमध्ये आणखीन कोणीतरी उपस्थित आहे. कुणाच्या तरी पावलांचा आवाज मला ऐकू आला. मी डोळे उघडून पाहिले तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी माणूस प्रियाच्या खोलीच्या बाहेर उभा आहे आणि रूमच्या खिडकीतून आतमध्ये वाकून बघण्याचा प्रयत्न करत आहे. मी मोठ्याने ओरडलो की कोण आहे तिथे, तर माझा आवाज ऐकून पटकन कोणीतरी पळत किचनच्या दिशेने निघून गेला. मी पटकन उठून त्याच्या मागे किचनच्या दिशेने पळालो, पण तिथे किचन पूर्णपणे रिकामे पडले होते. मी लाईट लावून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हते. एक दरवाजा किचनच्या दुसऱ्या बाजूलाही उघडत होता. तेव्हा मी तिथे जाऊन पाहिले तर त्या दरवाजाची कडी उघडी होती. जेव्हा मी त्याच दरवाजाने बाहेर पडलो तर तिथे कोणीच नव्हते. पूर्णपणे शुकशुकाट होता. मी किचनच्या दरवाजाला आतून कडी लावून घेतली आणि पुन्हा हॉलमधील सोफ्यावर येऊन झोपलो. पण मला झोप लागत नव्हती. मी विचार करत होतो की कोण व्यक्ती होती जो रात्रीच्या यावेळेला घराच्या आत आला होता. माहित नाही, अचानक मला काय सुचलं की मी प्रियाच्या खोलीत निघून गेलो. ती बेडवर गाढ झोपली होती. मी जाऊन चटईवर झोपलो तेव्हा कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज येऊ लागला. तेव्हा मात्र कदाचित प्रिया झोपेत घाबरत होती. ती झोपेतच बडबडू लागली की मला खूप भीती वाटत आहे, हे कुत्रे मला खाऊन टाकतील. आई माझा हात पकडून ठेव. ती बेडवर आपला हात मारत होती. झोपेतच कदाचित आपल्या आईला शोधत होती. मला कळत नव्हते की अशा परिस्थितीत मला काय करायला हवे. मी माझ्या अंथरुणावरून उठलो आणि माझा हात प्रियाच्या हातात दिला. माझा हात पकडून ती पुन्हा गाढ झोपी गेली होती. बराच वेळ मी उभा राहून वाट पाहत होतो की कधी ती एकदाची गाढ झोपते आणि मी माझा हात तिच्यापासून सोडून घेऊ. जेव्हा ती गाढ झोपली तेव्हा मी हळूच माझा हात तिच्या हातातून वेगळा केला आणि पुन्हा माझ्या जागेवर चटईवर येऊन झोपलो. त्यानंतर मी प्रियाच्या खोलीतच झोपू लागलो. एक दिवस नोकराने दुधाची खीर बनवून आणली आणि मला म्हणाला की तू ही खीर खाऊन घे, मग तुला छान झोप येईल. मी खीर खाऊन रात्री प्रियाच्या खोलीत निघून गेलो. त्या रात्री खरोखर मला खूप चांगली झोप लागली. मी इतका गाढ झोपलो की मला सकाळीच जाग आली. जेव्हा मी पाहिलं तर बेड रिकामा होता. तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यावेळेस तर प्रिया उठत नाही. शिवाय आज तर रविवार, शाळेला सुट्टीही होती. मी खोलीतून बाहेर येऊन पाहिले तर प्रिया तिथेही नव्हती. मी तिला संपूर्ण घरात शोधले, पण मला प्रिया कुठेच दिसली नाही. आता मात्र माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली होती. भीतीने हात पाय थरथर कापत होते. मी घरातील सगळ्या लोकांना ओरडून ओरडून जमा केले. सगळे तिला शोधू लागले, पण ती घरात कुठेच नव्हती. आता मला खरंच काही सुचत नव्हते. माझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. मालकीनबाई तिला माझ्या विश्वासावर सोडून गेल्या होत्या. मी रात्री कसा इतका गाढ झोपलो होतो काय माहीत. तेवढ्यातच अचानक माझ्या लक्षात आले की जेवण तयार करणारा नोकर सुद्धा तिथून गायब होता. मग मला लक्षात आले की काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला प्रियाच्या खोलीबाहेर पाहिले होते आणि तो पळतच किचनच्या दिशेने गेला होता. बहुतेक तो जेवण बनवणारा नोकर असावा. हे माझ्या लक्षात येताच मी लगेचच मालकीनबाईंना फोन केला आणि संपूर्ण गोष्ट त्यांच्या कानावर घातली. मला त्याचा पत्ता माहित होता, त्यामुळे मालकीनबाई म्हणाल्या की तू ताबडतोब त्याच्या घरी जा, त्याचा पाठलाग कर, मी पोलिसांना फोन करून कळवते. मी ताबडतोब त्या नोकराच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याच्या बायकोने आणि मुलींनी सांगितलं की तो घरी आलाच नाही. मग मला आजूबाजूच्या लोकांकडून समजले की सकाळी सकाळी तो नोकर प्रियाच्या तोंडावर हात ठेवून तिला एका गाडीत बसून कुठेतरी घेऊन जात होता. आता पोलिसांची गाडीही आमच्या बंगल्याजवळ आली होती.
सगळी चौकशी झाल्यानंतर बंगल्याच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्याच्या मदतीने आम्हाला गाडीचा नंबर मिळाला होता आणि त्यात स्पष्ट दिसत होते की तो नोकर प्रियाच्या तोंडावर हात ठेवून जबरदस्तीने तिला गाडीत बसवत होता. त्या गाडीचा नंबर ट्रेस झाला होता. मी सुद्धा पोलिसांच्या सोबत गेलो होतो. जसे आम्ही गाडीजवळ पोहोचलो, गाडी एका सुनसान जागेवर उभी होती. मला आठवले की एकदा मला तोच नोकर त्याच्यासोबत अशा सुनसान जागेवर घेऊन आला होता जिथे त्याचे काही मित्र राहतात. मी धावतच त्या दिशेने गेलो जिथे त्याच्या मित्राचं घर होते. पोलीस नंतर पोहोचले. सर्वात आधी मी तिथे पोहोचलो होतो. मी दरवाजाला जोरात लाथ मारली तर दरवाजाची आतून लावलेली कडी तुटली आणि दरवाजा जोरात उघडला. समोर तो नोकर आणि आणखी 2 व्यक्ती उपस्थित होते. त्यांनी प्रियाला एका खुर्चीवर बसून दोरीने बांधून ठेवले होते. ती खूप रडत होती. तिला अशा अवस्थेत पाहून मला इतका राग आला की मी काहीच विचार न करता त्या तिघांवर तुटून पडलो. तितक्यात पोलिसही तिथे येऊन पोहोचले आणि त्यांना पकडून घेऊन गेले. प्रिया घाबरतच मला मिठी रडू लागली. ती खूपच जास्त घाबरलेली होती. मी तिला शांत केले आणि म्हणालो की घाबरू नको, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला काहीही होऊ देणार नाही. दुसऱ्या दिवशी मालकीनबाई सुद्धा घरी पोहोचल्या होत्या. मालकीनबाई प्रियाला मिठी मारून रडू लागल्या आणि मला म्हणाल्या की मला तुझ्यावर विश्वास होता की तू माझ्या मुलीची रक्षा करशील. मी म्हणालो की मी प्रियाला माझ्या लहान बहिणीसारखी समजतो आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही अजिबात काळजी करू नका. माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुमच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही किंवा प्रियाकडे सुद्धा नाही. हे ऐकून मालकीनबाईंना खूपच आनंद झाला, कारण त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास त्याची पोचपावती त्यांना मिळाली होती. आपण जर नेहमी प्रामाणिक राहून काम केले तर समोरची व्यक्ती नक्कीच आपल्यावर विश्वास ठेवते आणि विश्वासाने जपलेली नाती ही चिरकाळ टिकतात. म्हणून कधीच कोणाचा विश्वासघात करू नये. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.